नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या प्रकरणातील सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक यांची कार्य आपण अभ्यासतो आहोत. निबंधकाची वैधानिक कार्य आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. नियंत्रणात्मक कार्य ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत. एकूण 5 नियंत्रणात्मक कार्य आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. निबंधक हा सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी असतो. सहकार चळवळीचा प्रमुख किंवा सहकार चळवळीचा एक महत्त्वाचा अधिकारी किंवा सहकार चळवळीच्या विकासाकरिता भूमिका बजावणारा एक जबाबदार अधिकारी, प्रशासकीय अधिकारी म्हणून या निबंधकाला ओळखलं जातं. याच अधिकाराने सहकारी संस्थांवरती नियंत्रण ठेवता यावं या हेतूने या निबंधकाला अनेक प्रकारची कार्य करावी लागतात. सहकारी संस्थांवरती नियंत्रणात्मक स्वरूपाची कार्य करताना सहकारी संस्थेचं हित लक्षात घेतलं जातं. सोबतच सहकारी संस्थेला आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची उपलब्धता या निबंधकाकडनं करून दिली जाते. सहकारी संस्थांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करावं, समाजाचा विकास घडवून आणावा आणि जे कार्य आहे किंवा जो सेवाभाव आहे त्याला प्राधान्य द्यावं या हेतूने निबंधकाची कार्य, नियंत्रणात्मक कार्य ही खूप महत्त्वाची ठरलेली आहेत. साधारणतः 5 प्रकारची कार्य नियंत्रणात्मक कार्य म्हणून आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातील पहिलं कार्य आपण अभ्यासणार आहोत की प्रशासकीय कार्य. सहकारी संस्थांना नेमून दिलेलं काम सहकारी संस्था योग्य पद्धतीने करता आहेत किंवा नाही, किंवा सहकारी संस्थांची जी काम करण्याची पद्धती आहे, सरकारी योजनाची अंमलबजावणी सहकारी संस्थांकडनं होती आहे का, किंवा त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही आहे, या सर्व प्रकारच्या बाबींवरती लक्ष केंद्रित करण्याचं काम निबंधकाकडनं केलं जातं. सहकारी संस्था की ज्यामध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी याकरिता निबंधक त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आणि या हेतूने जर एखादी सहकारी संस्था जर या प्रकारची अंमलबजावणी करत नसेल तर निबंधकाकडनं एक कठोर प्रशासक म्हणून देखील योग्य प्रकारची कार्यवाही त्यामध्ये केली जाते की सहकारी संस्थांना एक वचक बसावा. सहकारी संस्थांनी कोणत्याही प्रकारे अफरातफरी करू नये, फसवणुकीचे प्रकार करू नये, गैरप्रकार व्यवहारांमध्ये त्या ठिकाणी करू नयेत या हेतूने एक प्रशासकीय कार्य या सहकारी संस्थेच्या निबंधकाकडनं केलं जातं. हे पहिलं नियंत्रणात्मक कार्य आपण अभ्यासतोय. साधारणतः सहकारी संस्थेने सर्व नियम आणि अटी किंवा कायद्याचं पालन योग्य पद्धतीने करावं. कुठल्याही सहकार कायद्याचं उल्लंघन करू नये किंवा घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करू नये याच अपेक्षेने प्रशासकीय कार्य या निबंधकाकडनं पार पाडली जातात. दुसरं जर कार्य आपण अभ्यासलं की हिशेब तपासणी. सहकारी संस्था किंवा सहकारी संस्थेचे जे काही निबंधक आहेत हे सहकारी संस्थांचं दरवर्षी हिशेब तपासणी त्या ठिकाणी करत असतात. हिशेब तपासणीच्या माध्यमातून सहकारी संस्थेची जी जमा खर्चाची हिशेब पुस्तके आहेत किंवा बँक खाते पुस्तकं आहे किंवा इतरही साधारणतः मालमत्ता सहकारी संस्थेची जी आहे इत्यादींची त्या ठिकाणी हिशेब तपासणी करण्याचं काम या निबंधकाकडनं केलं जातं. त्यासोबतच वैधानिक हिशोब तपासणीमध्ये जर काही चुका आढळल्या, तर त्यामध्ये काही अफरातफरी किंवा गैरप्रकार जर आढळून आले तर संबंधित सहकारी संस्थेवरती योग्य अशा प्रकारची कारवाई करण्याचाही अधिकार या निबंधकाला असतो. त्या अनुषंगाने हिशेब तपासणीद्वारे सहकारी संस्थांवरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य निबंधकाला करावं लागतं. आर्थिक व्यवहार जे आहेत, आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता पडताळून पाहण्याकरिता हिशेब तपासणीच्या माध्यमातून सहकारी संस्था किंवा सहकारी संस्थांची हिशेब तपासणी ही निबंधकाकडनं दरवर्षी त्या ठिकाणी केली जाते. हे नियंत्रणात्मक दुसरं कार्य आपण अभ्यासलं. त्यानंतर आर्थिक व्यवहारांवरती नियंत्रण ठेवणं. सहकारी संस्थेमध्ये घडणारे किंवा जे होणारे आर्थिक व्यवहार आहेत त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम या निबंधकाकडनं केलं जातं. आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार किंवा अफरातफर होण्याची शक्यता असते आणि कुठल्याही प्रकारे
निबंधक आर्थिक व्यवहारांवरती किंवा कायद्यामध्ये आवश्यक तरतुदी करून सहकारी संस्थेच्या कर्ज आणि गुंतवणुकीवरती नियंत्रण किंवा निर्बंध घातले जातात. म्हणजे कर्ज देण्याचं आणि गुंतवणूक करण्याच्या संदर्भात काही निर्बंध असतील तर ते या निबंधकाच्या माध्यमातून नियंत्रित केले जातात. तर या पद्धतीने जे सहकारी संस्थेचे आर्थिक व्यवहार आहेत त्यावरती देखील निर्बंध आणण्याचं काम या निबंधकाकडनं केलं जातं. सोबतच दोषी संस्थांविरुद्ध किंवा दोषी संस्थेविरुद्ध कारवाई करण्याचंही कार्य या सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. साधारणतः ज्या सहकारी संस्था सहकार कायद्याचं पालन करत नसतील, सहकार कायद्याचं उल्लंघन करत असतील, अटी व नियम पाळत नसतील तर अशा सहकारी संस्थांच्या मान्यता किंवा नोंदी किंवा त्यांच्या ज्या त्यांना दिलेले जे काही नोंदणी दाखले आहेत ते देखील रद्द करण्याचा अधिकार या निबंधकांना दिलेला आहे. ते देखील आपण या ठिकाणी अभ्यास करायचे. साधारणतः दोषी सहकारी संस्था की ज्यांना त्यांच्यावरती दंडात्मक स्वरूपाची कारवाई देखील करण्याचा अधिकार हा निबंधकांना असतो, हे देखील आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत. आणि शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणं. शासनाची सहकार क्षेत्राकडनं जी अपेक्षा आहे, आर्थिक दुर्बल घटकांचा विकास व्हावा या हेतूने सहकारी संस्था कार्यरत आहेत. मात्र शासकीय धोरणांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होती आहे का? जर होत नसेल तर तिची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याकरिता सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडनं योग्य प्रकारची कार्य, योग्य प्रकारची कामगिरी त्यामध्ये पार पाडली जाते. तर या सर्व माध्यमातून जनतेच्या विकासासाठी शासन जी योजना समाजासाठी, जी धोरणं समाजासाठी ठरवतात किंवा ठरवतं त्या धोरणांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होती आहे की नाही याची शहानिशा करण्याचं कार्य या निबंधकाकडनं केलं जातं. तर अशा एकूण 5 प्रकारची कार्य आपण या ठिकाणी अभ्यासली. साधारणतः प्रशासकीय कार्य किंवा हिशेब तपासणी किंवा आर्थिक व्यवहारांवरती नियंत्रण ठेवणं आणि सोबतच दोषी संस्थांविरुद्ध कारवाई किंवा शासकीय धोरणांची अंमलबजावणी या 5 मुद्द्यांच्या आधारे, या 5 कार्यांच्या आधारे नियंत्रणात्मक कार्य ही आपण सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची काय असतात, कोणती कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला नियंत्रणात्मक कार्य म्हणून पार पाडावे लागतात याचा आपण या ठिकाणी सखोल अभ्यास केलेला आहे. निश्चितच तुम्हाला नियंत्रणात्मक कार्य की जी सहकार आयुक्त व निबंधकाची असतात ते आपल्याला समजले असतील अशी अपेक्षा आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत सहकार आयुक्त व निबंधक यांची विकासात्मक कार्य. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य अभ्यासत असताना निबंधक हा सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवणारा राज्य सरकारचा प्रतिनिधी असतो. निबंधकाला सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या हितासाठी विकासात्मक कार्य करण्यासाठी अधिकार प्राप्त झालेले असतात की ज्या अनुषंगाने निबंधकाची विकासात्मक कार्य जे आहेत ते आपण पुढील प्रमाणे अभ्यासणार आहोत. सर्वात सुरुवातीचं पहिलं जे काही विकासात्मक कार्य आहे की ज्यामध्ये सहकारी क्षेत्राचे नेतृत्व हे आपण अभ्यासतो आहोत. सहकारी क्षेत्राचे नेतृत्व. राज्यातील सहकारी संस्थांचे नेतृत्व करण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकांना करावे लागते. ते राज्यातील सर्व सहकारी संस्थांची देखभाल करतात, त्यांना मार्गदर्शन व मदत करतात. एक चांगला नेता ज्याप्रमाणे आपल्या लोकांना विकासाच्या मार्गाने पुढे नेतो त्याप्रमाणे सहकार आयुक्त व निबंधक हे देखील सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करून सर्व सहकारी संस्थांना विकासाच्या मार्गावर नेण्यामध्ये नेहमीच कार्यतत्पर असतात. या पद्धतीने सहकारी क्षेत्राचं नेतृत्व हे निबंधकांवर असतं हे आपण या माध्यमातून लक्षात घेऊ शकता. विकासात्मक कार्यातील पहिलं कार्य आपण अभ्यासलं सहकारी क्षेत्राचे नेतृत्व हे या निबंधकांकडनं पार पाडलं जातं. दुसरं कार्य आपण अभ्यासतो आहोत सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन. त्यामध्ये सहकारी संस्थांना आपला कारभार चालविताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशा समस्यांचं वेळीच निराकरण करण्याकरिता सहकारी संस्थांना मोलाचं मार्गदर्शन करण्याचं काम सहकारी आयुक्त किंवा सहकारी संस्था आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. तसेच सहकारी संस्थेचा कारभार व्यवस्थित चालविण्याकरिता देखील मदत करण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाकडे केलं जातं. म्हणजे सहकारी क्षेत्रामध्ये ज्या काही अडचणी येतील, ज्या समस्या येतील त्यांचं वेळीच निराकरण करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधकाचं मार्गदर्शन हे मोलाचं ठरतं आणि म्हणूनच सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन करण्याचं काम आयुक्त व निबंधकाकडे केलं जातं. हे विकासात्मक कार्य आपण अभ्यासतोय. त्यानंतर तिसरं कार्य आहे विकासात्मक कार्य की ज्यामध्ये सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन. साधारणतः सहकारी संस्थांना बऱ्याच वेळा तांत्रिक मार्गदर्शनाची गरज भासते. उदाहरणार्थ सहकारी संस्थेची नोंदणी, हिशेब तपासणी, सभांचे आयोजन
अध्यक्ष व व्यवस्थापन समिती इत्यादींच्या अधिकाराबाबत तांत्रिक सल्ल्याची गरज भासते। अशावेळी योग्य तांत्रिक सल्ला देऊन सहकारी संस्थांना विकासाच्या मार्गावर मार्गस्थ करण्याचं कार्य सहकार आयुक्त व निबंधकांना करावं लागतं। म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी असेल, हिशोब तपासणी असेल, सभा असतील, सभांचं आयोजन असेल, अध्यक्ष व व्यवस्थापन समिती या सर्वांच्या बाबतीत किंवा या सर्वांच्या अधिकारांबाबत तांत्रिक सल्ल्याचीही गरज सहकारी संस्थांना असते की जो सल्ला सहकार आयुक्त व निबंधकाकडनं दिला जातो। त्यानंतरचं कार्य जर आपण अभ्यासलं, सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे। सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे हे या सहकारी आयुक्त व निबंधकाचं कार्य आहे। विकासात्मक कार्य म्हणून आपण त्याचा विचार करतो आहोत। सहकारी संस्था या आर्थिक दुर्बल व्यक्तींनी स्थापन केलेल्या असतात, त्यामुळे अपूर्ण भांडवल ही या संस्थेची मुख्य समस्या असते। अशावेळी निबंधक व आयुक्त दुर्बल सहकारी संस्थांना आर्थिक मदत करण्याचंही कार्य त्या ठिकाणी करतात। सहकारी संस्थेच्या विकासाकरिता देखील आर्थिक सहाय्य आवश्यक असतं। अशा प्रसंगी अशावेळी मदत सहकारी क्षेत्र किंवा बँकांकडून मदत मिळवून देण्याचं कार्य हे देखील आयुक्त व निबंधकांकडून केलं जातं। म्हणजे सहकारी संस्थांना आर्थिक मदतीचा हात देण्याचं काम सहकारी आयुक्त व निबंधकाकडून केलं जातं। बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिलं जातं किंवा मदत सहकारी क्षेत्र या अंतर्गत देखील सहकारी संस्थांना मदत करण्याचं काम सहकारी आयुक्त व निबंधक करत असतात। त्यानंतर पुढील जर आपण कार्य बघितलं की कर्ज वसुलीला चालना। साधारणतः सहकारी संस्था आपल्या सभासदांना कर्ज पुरवण्याचं काम करतात, परंतु त्यापैकी काही सभासद घेतलेल्या कर्जाची वेळेवर जर परतफेड करीत नसतील, त्यामुळे अशा सहकारी संस्था आर्थिक संकटात येतात। त्याकरिता सहकारी आयुक्त व निबंधक वसुली अधिकारी नेमून अशा संस्थेच्या कर्ज वसुलीस चालना देतात व पर्यायाने सहकारी संस्थेला आर्थिक संकटातून वाचवण्याचं काम सहकारी आयुक्त व निबंधक करतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे। आणि सर्वात शेवटचं कार्य जर आपण अभ्यासलं यामध्ये, तर सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं काम हे विकासात्मक कार्य म्हणून सहकारी आयुक्त व निबंधकांकडून पार पाडलं जातं। साधारणतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात। संस्थेतील बहुतेक सभासदांना संस्थेच्या कामकाजाची माहिती नसते, त्यामुळे सहकारी संस्थेची माहिती व संस्था चालविण्याचे संपूर्ण ज्ञान त्यांना नसते। आयुक्त व निबंधक सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था करतात। त्या दृष्टीने प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्यानाचे आयोजन करून सहकारी संस्थेच्या सभासदांना प्रशिक्षण देण्याचं काम त्यामध्ये केलं जातं। सहकारी संस्थेचे सभासद हे मालक असतात, मग अशा सभासदांना सहकार शिक्षण व प्रशिक्षण दिलं जातं की ज्या माध्यमातून अनेक प्रकारच्या शिबिरांचंही आयोजन केलं जातं, कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातात, परिसंवाद आणि व्याख्यानं यांचंही आयोजन करून सहकार क्षेत्र किंवा सहकार चळवळीला एक भक्कम बनवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं। आणि म्हणून सभासदांना शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी चळवळ निश्चितपणे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, या दृष्टिकोनातनं सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडनं सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण या प्रकारचे योजना, या प्रकारची कामं त्या पद्धतीने केली जातात। तर अशा एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे सहकार क्षेत्रातील सहकार आयुक्त व निबंधक यांची जी काही विकासात्मक कार्य आहेत ती या ठिकाणी अभ्यासलेली आहेत। निश्चितच विकासात्मक कार्य सहकार आयुक्त व निबंधकाची कोणती आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजले असतील। आपण तुर्तास इथेच थांबतो आहोत। पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार। तोपर्यंत धन्यवाद।